गिरीश गेला. कोण गिरीश आणि कुठे गेला? समर तुझा बाबा. चल शॅम्पेन फोडूया. माननीय प्रेक्षकांनो नमस्कार. आता मी बघितला एक मराठी चित्रपट, आईच्या गावात मराठीत बोल. आणि हा पिक्चर कसा होता? तुम्हाला प्रश्न पडला असेल मी असं का बोलतोय. तर आत्ताच मी बघितला, जसं मी म्हणालो, हा चित्रपट आईच्या गावात मराठीत बोल. याचे दिग्दर्शक आहेत आणि याच्यात प्रमुख भूमिकेत आहेत 3 इडियट्समधले चतुर ओमी वैद्य पहिल्यांदा एका मराठी चित्रपटात. तर कसा होता हा चित्रपट? एका वाक्यात जर सांगायचं झालं तर अपेक्षा खूप होत्या, पण अपेक्षांवर खरा नाही उतरला हा चित्रपट. इट वॉज क्वाईट बिलो ॲव्हरेज फिल्म. म्हणजे मी जेव्हापासनं ट्रेलर बघितलं आणि ह्याला रिलीज होऊन खरं 4 महिने झाले, तेव्हा बघायची इच्छा होती पण बघू शकलो नाही. आता प्राईमवरती आला तर बघितला. ट्रेलर बघून मला असं वाटलं की काहीतरी करू शकतो मी वैद्य मराठीमध्ये चांगलं, कारण तो मराठी आहे आणि US वरनं आला आहे. तर कसा एखादा NRI जो भारतात येतो, महाराष्ट्रात येतो आणि त्याच्यासोबत काय काय गोष्टी गमती जमती घडतात ते कदाचित तो दाखवू शकेल आणि तसाच त्याचा त्यात कॅरेक्टर आहे. पण काय सांगू, तेवढं तुम्हाला ते प्रसन्न नाही करणार. कारण फर्स्ट हाफपर्यंत तुम्हाला एक चांगला बिल्डअप तरी वाटतो थोडासा. म्हणजे त्यांचं पात्र असं आहे की समर रेघे नाव आहे त्यांचं आणि ते आले आहेत अमेरिकेवरनं, कारण त्यांना त्यांच्या वडिलांची सगळी प्रॉपर्टी, सगळे पैसे हवे आहेत. आणि त्यांना असं कळतं की त्यांना एक सावत्र भाऊ पण आहे आणि त्या दोघांमध्ये हे असं ठरतं की जो पहिले लग्न करेल मराठी मुलीशी त्यालाच सगळी संपत्ती मिळू शकते. आणि मग काय करतो तो, त्याला एक मराठी मुलगी कशी मिळते आणि तिच्यासाठी तो चांगलं मराठी कसं शिकतो ते दाखवलं आहे. थोडंफार हे तुम्हाला पहिल्या काय म्हणू 15 मिनटं अर्ध्या तासात वाटतं चांगलं. आणि तो तिकडे कसं त्याच्या आजी आजोबांसोबत राहतो, ज्यांची भूमिका विद्याधर जोशी आणि इला भाटे यांनी साकारली आहे. तुम्हाला ते ओके वाटतं जेव्हा तो मराठी शिकतो आणि वगैरे सगळ्या गोष्टी होतात. संस्कृती बाळगुडेला भेटतो, जी त्याच्यात अवंती नावाचं पात्र आहे तिचं. आणि मग तिच्यासोबत काय काय होतं, तिला तो कसं खोटं सांगतो की त्याला कशासाठी लग्न करायचं आहे. मग जे काय होतं ते घडतं चित्रपटात. आणि मग तुम्हाला असं वाटतं की सेकंड हाफमध्ये काय नक्की हे चालू आहे, कुठे चालली आहे गोष्ट. मग विचार करायला लागतात तुम्ही काय काय चालू आहे. तर ह्यामध्ये विनोद आहेत, तुम्हाला हसू येतं नक्कीच थोडंफार. पण ते थोडंसं पहिले सुरुवातीलाच, त्याच्यानंतर तर तुम्ही काय सांगू बोर व्हाल. आणि खरं सांगायचं तर ते ज्या ॲक्सेंटमध्ये तो बोलतोय, मला माहिती आहे त्याचा खऱ्यामध्ये तसाच आहे, पण जसं ते त्यांनी 3 इडियट्समध्येच केलं आहे तसंच थोडंफार इकडे झालं आहे. तिकडे तो युगांडाचा दाखवला आहे माणूस इंडियात आलेला, ज्याला हिंदी शिकवलं जाते आणि तिकडे मग काय काय घडतं त्याच्या त्या हिंदीमुळे. इथे पण थोडंफार तेच मराठी त्याच्या ॲक्सेंटमुळे जरा काय काय गोष्टी होतात, त्यामुळे मग ते जरा थोडं इंटरेस्टिंग वाटलं सुरुवातीला. नंतर फारच काय म्हणू, फारच प्लेन वाटायला लागतं, थोडंसं बोर होतं ते. तर बाकी अजून खूप काय सांगणार नाही, पण यामध्ये बाकीचे जे सपोर्टिंग कॅरेक्टर्स आहेत, पार्थ भालेराव आणि अजून भरपूर लोक, त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता हा एकदा. आणि माझ्याकडून या चित्रपटाला 2 स्टार्स किंवा थोडंफार मी याला 2.5 सुद्धा देऊ शकतो, पण हे सुद्धा खूप झाले सध्या तरी. मला असं वाटतं ओमी वैद्यनी कदाचित हॉलिवूडमध्येच कराव्या अजून गोष्टी. मराठीमध्ये त्याला अभिनय नको करायला, दिग्दर्शन त्याला जरा अजून करू दे. कारण ह्याची त्यांनी कॉन्सेप्ट खूप छान घेतली आहे चित्रपटाची. पैसा सगळं काही नसतं, तुमचं नातं लोकांसोबत, प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे चांगलं सांगितलं आहे, पण त्याचं एक्झिक्युशन पण थोडंसं चांगलं लागतं तुम्हाला. तर जर तुमची इच्छा असेल हे बघायची की त्यांनी एका मराठी चित्रपटात कसं काम केलं आहे किंवा कसा चित्रपट बनवला आहे,
तर एकदा बघून घ्या. बाकी मी काय ह्याबद्दल अजून बोलणार नाही. जाता जाता मी थोडंसं एवढंच सांगेन की एक एक चमत्कार झालं असं तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला आवडला तर. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तू कर बरं वाक्य मी रोणावळाव मध्ये रोळतो. करेक्ट. या